नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024. तर आज यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा जय विद्यार्थी मित्रांनो 10वा दिवस होता. तर 20 ऑगस्टला आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत आज काय काय प्रोसेस होते आणि आज मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे. तर आज एका बॅचला किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग देण्यात आला होता, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी आज काय टायमिंग देण्यात आला होता, त्याचबरोबर या ठिकाणी मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आणि आज 20 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं सुरुवातपासून शेवटपर्यंत तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 20 ऑगस्टला होतं तर ते मुलं 19 ऑगस्टपासूनच रात्री 7 वाजतापासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते. ठीक आहे. तर सर्वात अगोदर मुलं या ठिकाणी 7-8 वाजतापासूनच ग्राउंडच्या बाहेर या ठिकाणी आले होते. आणि त्या ठिकाणी काय होतं की आर्मीवाले तिथं जवळपास 9 वाजतापासून मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं. आणि तिथं जवळपास जे यारो संभाजीनगरचं जे गेट आहे तर त्या ठिकाणी जवळपास 200 मुलं बसून ठेवल्या जात आहे आणि नंतर त्या मुलांना एंट्री दिल्या जात आहे. तर मी तुम्हाला सांगतो 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही त्या ठिकाणी जाऊ शकता. 12 वाजताच्या अंदरच तुम्हाला जायचं आहे, एकदम 12 वाजता नाही, 12 वाजताच्या अंदर तुम्ही गेटच्या अंदर एंट्री देऊ शकता. कारण की काही मुलं काय करत आहे की रात्री त्या ठिकाणी चांगले आराम करत आहे, रात्री मस्त झोपत आहे 11 11:30 वाजेपर्यंत आणि नंतर 11:30 वाजता ते गेटच्या अंदर एंट्री देत आहे. कारण की कसं आहे, तुम्ही 9 वाजता जरी गेटच्या अंदर एंट्री दिली तर तुम्हाला आर्मीला तिथं फक्त बसून ठेवते, बाकी काहीच नाही. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, 12 वाजेपर्यंत काहीच होत नाही. जसे 12 वाजले तशी प्रोसेस त्या ठिकाणी चालू होते. तर सर्वात अगोदर आज मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिली. 9 वाजतापासून त्यांनी ग्राउंडच्या अंदर मुलांना घेतलं. तर सर्वात अगोदर ते डॉक्युमेंट चेक करत आहे. फक्त आधार कार्ड आणि हॉल तिकीट तुम्हाला वरतं ठेवायचा, बस. बाकी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला वरतं ठेवायचे नाही. सर्व डॉक्युमेंट आपल्याला आपल्या बॅगच्या फाईलमध्ये ठेवून द्यायचे. ठीक आहे. तर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की एक त्या ठिकाणी मुलं एक बॅच त्या ठिकाणी बनत आहे आणि सर्वात अगोदर ते हाईट मोजत आहे. तर 170 सेंटीमीटर सर्वात अगोदर ते हाईट घेतात. आता 170 सेंटीमीटर हाईट कोण घेऊन आले, कारण की त्यांचं जे म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी ही नवीन सिस्टम आणली की जे उंची पोरं आहे उंची पोरांची बॅच त्यांना वेगळी बसवायची आणि जे ठेंगणे मुलं आहे त्यांचे वेगळी बॅच त्यांना बसवायचे. काय होते की जे उंची मुलं असते तर उंची मुलामध्ये ठेंगणे मुलं जेव्हा धावते तर त्यांना धावताना अडचण येते, त्यामुळे हे सिस्टीम त्यांनी आता आणलेली आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आणि ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर हाईट बसली नाही तर त्यांची बॅच सगळ्यात शेवट ते सोडत आहे. त्यांचंसुद्धा 1600 मीटर रनिंग या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर त्यांनी जे गेटच्या अंदर घेतलं मुलांना आणि फक्त ते 12 वाजेपर्यंत फक्त ते बसून ठेवत आहे. 12 वाजेपर्यंत आर्मीवाले मोटिवेशन करता की बा तुम्हाला बोलायचं नाही आहे, तुम्ही बोलसान तर तुमचीच एनर्जी वेस्ट होणार आहे, तुम्ही झोपून घ्या, तुम्हाला झोपायचं असेल तर झोपा, आराम करा, रेस्ट घ्या तुम्ही, कारण की तुम्हाला या ठिकाणी दौडा लागते. ठीक आहे. आणि बोलू नका, आपले कागदपत्र आपल्या मित्राजवळ देऊ नका, कागदपत्र आपले हरपू नका. ह्या महत्त्वाच्या सूचना ते आर्मीवाले 12 वाजेपर्यंत तुम्हाला देत आहे. मोटिवेट ते करत आहे, चांगलं मोटिवेट करत आहे, हसवत आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी एक नंबर म्हणजे गमते त्या ठिकाणी. तर जसे 12 वाजले तसे ते त्यांची फास्टमध्ये प्रोसेस चालू होत आहे. तर सर्वात अगोदर ते काय करत आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर जसे 12 वाजले तसे ते हॉल तिकीट स्कॅन करत आहे. हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की सर्वात अगोदर मुलांची त्या ठिकाणी बॅच बसवल्या जात आहे 100 मुलांची. तर एक बॅच ते सोडत आहे. तर एका बॅचला तर मी तुम्हाला सांगतो एका बॅचला जे आहे आज 100 मुले त्यांनी सोडले. तर तुम्हाला सांगतो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणत्या चुकांनी करायच्या तुम्हाला. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला घाबरायचं नाही, त्या ठिकाणी हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. आणि घरची परिस्थिती त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आठवा, घरची परिस्थिती त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवा 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आणि घाबरू नका. कारण
की जवळपास 70% 80% मुलं त्या ठिकाणी घाबरत आहे आणि जे मुलं हिंमत ठेवणार आहे, जे मुलं घाबरणार नाही ते नक्कीच त्या ठिकाणी मारणार आहे 1600 मीटर रनिंग. आणि ज्यांनी इमानदारीनं मेहनत केली आहे, प्रॅक्टिस केली आहे, तर ते मुलं रनिंग या ठिकाणी 100% काढते डोळे लावून. ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आज 100 मुले त्यांनी सोडले आणि 100पैकी आज त्यांनी जे ॲक्सिलेंटचे जवळपास 18 मुले घेतले आणि बाकी त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो 12-13 मुलं ते सेकंड ग्रुपचे घेतले. म्हणजे 31 मुलं त्यांनी आज टोटल घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी जो टाईम होता 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचा टाईम होता आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत टायमिंग होता. तर एवढा ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टाईम दिला जात आहे. तर हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि त्यांच्या हातावर शिक्के पहिले देत आहे. ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. आणि जे मुलं रनिंगमध्ये कटले त्यांना बाहेरच्या गेटातून बाहेर काढत आहे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे मुलांपासून लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे, कोणाला पण लिहिता येते. म्हणजे सर्व आपली पर्सनल माहिती त्यावर लिहायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला फोटो वगैरे सुद्धा त्यावर चिपकायचे आहे. तर तिथं जर तुमची रनिंग निघत असेल ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये तर तुम्ही 50 फोटो द्या, कारण की ज्या दिवशी रनिंग काढणार आहे तुम्ही ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये त्या दिवशी 20 फोटो लागते आणि मेडिकलला जायच्या वेळेस 20 फोटो लागते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तर लक्ष ठेवा तुम्ही. तर हे झाल्यानंतर पहा त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं. तर सर्वात अगोदर त्यांनी पुलअप्स घेतले. पुलअप्स घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना लाँग जंप घेतलं. लाँग जंप झाल्यानंतर झिगझॅग घेतली. तर एवढे त्या ठिकाणी 3 या ठिकाणी इव्हेंट होता. हे झाल्यानंतर लाँग जंप आणि झिगझॅगला मार्क्स नाही आहे, तर पुलअप्सला या ठिकाणी मार्क्स आहे. ठीक आहे, 20 पुलअप्सचा काढसान तर 40 मार्क्स, ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढसान तर 60 मार्क्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड होत आहे. तर ग्राउंड झाल्यानंतर हे झाल्यानंतर काय होतं, आणखीन मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि वजन त्या ठिकाणी मोजत आहे. तर वजनमध्ये सुद्धा मुलं कटत आहे, वजनमध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो 50पेक्षा जर खाली असेल तर तुम्ही फेल केलं जाणार आहे, त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला आतापासूनच सांगतो ह्या चुका करू नका. तुमचं वजन 1 किलो जरी कमी असेल तर सोबत केळं नाही त्या ठिकाणी एखादा डझन आणि केळं वगैरे खा त्या ठिकाणी, जेणेकरून आपलं वजन त्या ठिकाणी 50च्या वरती बसलं पाहिजे. ठीक आहे, 168-70 सेंटीमीटर जर तुमची हाईट असेल तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 50 किलोच्या वरतं वजन लागते. ठीक आहे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र. त्यानंतर काय होतं की उंची त्या ठिकाणी मोजत आहे. उंची मेजर हाईट त्या ठिकाणी होता. मेजर हाईटला 168 सेंटीमीटर मुलांची हाईट तिथं बसत आहे परफेक्ट. ज्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा आहे ते कटत आहे आणि छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर. छातीमध्ये सुद्धा काही मुलं कटत आहे. आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला न्यायचं आहे बँकेचं या ठिकाणी पासबुक, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल न्यायचं आहे. त्याचबरोबर पोलीस पाटलाचा दाखला, सरपंचाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड न्यायचं, तुम्हाला नोटरी न्यायचं आहे. तर एवढं कागदपत्र तुम्हाला न्यायचे आणि तुम्ही जर कागदपत्र नेली नाही तर तुम्हाला या ठिकाणी टाईम दिला जाणार आहे. तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं नाही तर तुम्हाला टाईम देणार आहे की ह्या टाईमपर्यंत तुम्ही हे कागदपत्र आणा. आणि मी जे तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे तुम्ही एक झेरॉक्स आणणे, कारण की आर्मीला एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागते आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा नाही, ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा ते चेक करते. ठीक आहे, आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला मेडिकलसाठी तारीख दिली जात आहे दुसऱ्या दिवसची. ठीक आहे, तर अशा प्रकारे 20 ऑगस्टला ग्राउंड झालं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.